नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पक्षाच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ उत्साहात पार पडलाय। एकलहरे रोड येथे बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते। या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी प्रभाग क्रमांक 19 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शीतल कन्हैया साळवे, सचिन प्रल्हाद आहेर आणि शोभा शशिकांत आवारे हे प्रमुख उपस्थितीत होते। तसेच देवळालीची वाघीण म्हणून ओळखल्या असलेल्या आमदार सरोजताई बाबूराव आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैसदुणे यांचीही उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजा, नारळ फोडणे व फीत कापून करण्यात आली आहे। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय। महिलांचा आणि तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरलाय। एकूणच प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला या शुभारंभामुळे चांगलीच गती मिळाल्याचं चित्र दिसून आलंय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजतात आता सर्वीकडे प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रचार म्हणायचं झालं तर सर्वच उमेदवारांनी आता आपल्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यास देखील सुरुवात केली आहे आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 19 मध्ये। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। आपल्या सोबत आहे शीतल कन्हैया साळवे, सचिन प्रल्हाद आहेर आणि शोभा शशिकांत आवारे। या तिन्ही उमेदवारांचा आज प्रचार कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला। यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या आणि त्याचबरोबर या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ माननीय आमदार सरोज आहेर यांच्या उपस्थितीत झालाय। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैसदुणे हे देखील उपस्थित होते। तर आपण जे आपल्यासोबत उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आजच्या कार्यक्रमाचं विशेष काय होतं आणि यानंतर त्यांची मुख्य उद्देश काय असणार आहे। मी शोभा शशिकांत आवारे, मी क गटातून उमेदवारी करत आहे। आज आमच्या प्रभागामध्ये देवळालीचे आमदार सन्माननीय सरोजताई बाबूलाल आहेरे यांच्या हस्ते आम्ही प्रचाराचं उद्घाटन केलं। त्या प्रसंगी आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विष्णुपंत मैसदुणे हे उपस्थित होते। नमस्कार, मी शीतल कन्हैया साळवे, मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाकडून उमेदवारी करीत आहे। प्रभाग क्रमांक 19 मधून प्रभागाचा विकास करण्याचे निश्चित केले आहे। माझे पती कन्हैया साळवे हे माजी नगरसेवक होते आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी काम करणार आहे। नक्कीच आता आपण उमेदवारांकडनं त्यांची माहिती जाणून घेतली किंवा आजच्या कार्यक्रमाचं विशिष्ट देखील जाणून घेतलंय आणि आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जर त्यांना नगरसेवक पदाची सुवर्ण संधी प्राप्त झाली, जर ते नगरसेवक पदावर रुजू झाले तर यापुढील त्यांचे उद्देश काय असणार आहे। जर मला प्रभागामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली तर पहिला प्रश्न मी महिलांच्या पाण्याचा सोडवणार आहे। कारण प्रचार करत असताना सगळीकडे पाण्याचा जो आगडोम झालेला आहे त्याच्यावरती पहिले आम्ही सर्व उमेदवार हात घालणार आहोत। पहिला प्रश्न हा पाण्याचा कसा मार्गी लागेल, जास्तीत जास्त प्रयत्न आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राहणार आहे। क्रमांक 19 मधील सिन्नर फाटा येथे जी ट्रॅफिक वाढते त्या संदर्भात आम्ही आमदार सरोजताई यांच्या माध्यमातून तिथे ओव्हरब्रिजची आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की लवकरात लवकर आपण ते काम शासनाच्या मार्फत पूर्ण करू। व चेडी पंपिंग येथे वाचनालय, सुसज्ज असं वाचनालय आम्ही बांधणार आहे। तसेच आमच्या संभाजीनगर परिसरात जो पाण्याचा प्रश्न आहे महिलांसाठी, आमच्या महिलांना रात्री 2:30, 3 वाजेपर्यंत पाण्यासाठी जागा राहावं लागतंय, त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत। नक्कीच ताई, तुम्ही एक महिला उमेदवार आहात आणि यानंतर तुमचं महिला नेतृत्व असणारे, जर तुम्ही नगरसेवक झाल्या तर तुम्ही महिलांसाठी काम करणारे जर आणि तुमच्या प्रभागात मुख्यतः गोरगरीब जनता आहे तर त्या गोरगरीब जनतेसाठी तुम्ही काय करण्याचं निश्चित केलं। प्रभागातील सर्व डीपी रोड विकसित करणार, पंपिंगसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी बांधणार, मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतून झोपडपट्टीचा विकास करणार, रुग्णांसाठी दवाखान्यासाठी योजना राबवणार। नमस्कार, मी सचिन प्रल्हाद आहेर, प्रभाग क्रमांक 19 मधून आम्ही तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अजितदादा यांच्याकडून निवडणूक लढवत आहे. आपली निशाणी घड्याळ, याच्यावर बटन दाबून सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आम्हाला विजयी करा. तुम्ही असो, कब्रस्तान असो, जायचं तुम्हाला आम्हाला सर्वांना एकाच ठिकाणी आहे. सर्वांची वाट एकाच ठिकाणी आहे. शेवट मग ती आपली स्मशानभूमी असो नाहीतर मुस्लिम बांधवांचं कब्रस्तान असो, त्या कब्रस्तानाकडे आजपर्यंत मागच्या कोणी आमदार झाले, खासदार झाले, नगरसेवक झाले आणि एक वीट सुद्धा कोणी लावलेली नव्हती. तिथे 30 लाख रुपयांचा निधी देऊन तिथे कामाची सुरुवात आपण करणार आहोत. मळे भागातील अनेक प्रश्न आहेत. सर्वात जटिल जर प्रश्न माझ्या समोर आज जर कुठला वाटतो आहे तो पाणी प्रश्न सोडल्यानंतर आपल्या सिन्नर फाटा जो आहे तिथली ट्रॅफिक, तिथले होणारे अपघात. मी आमच्या पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही खासदार आहेत, आमचे सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील किंवा स्वतः माननीय अजितदादा यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून भविष्यामध्ये तिथे एक पूल उभारून या सर्व त्रासापासून आपल्या सर्वांना मुक्ती देण्यासाठी प्रयत्न करेल असा शब्द आपल्याला देते. आणि त्याचे प्रयत्न माझे सुरू झालेले आहेत. कारण अनेक अपघात होतात, अनेक गोरगरीब, माझा टू व्हीलरवाला बांधव, अनेक तरुण मुलं या ठिकाणी दगावलेले आहेत. त्यांचं कुटुंब आज ओसाड पडलेलं आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ शोभाताई आवारे या माजी नगरसेविका आहेत. त्याचबरोबर शीतलताई साळवे, आमचे सचिन भाऊ आहेर, हे तीनही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथे आहेत. हे नक्कीच चांगल्या पद्धतीचं काम हे ग्राउंड लेवलला उभं करतील, गोरगरिबांचे प्रश्न सोडवतील आणि यांच्या माध्यमातून मला ग्राउंड लेवलला काम करायची संधी मिळेल. म्हणून 15 तारखेला तीनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 घड्याळाचे बटन दाबून आपला सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद आम्हा सर्वांच्या मागे उभं करा असं मी मनापासून आपल्याला हात जोडून नम्रपणे विनंती करते. या प्रभागातील प्रश्न, या मतदारसंघातील प्रश्न सोडवताना विशेष आनंद होतो. कारण आता येताना जे प्रेम, आपल्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दलची जी माया दिसली, याला भाग्य लागतं आणि मी खूप भाग्यवान आहे. आज मला आनंद झाला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.